ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूरमध्ये महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात दोन्ही निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता आणलेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं योग्य नियोजन, सर्व नेत्यांची बांधलेली मोट, तसंच गोरेंनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत घेतलेल्या 37 सभांमधनं भाजपच्या विकासाचा मुद्दा तळागाळापर्यंत पोहोचवला आणि याच नियोजनातून भाजपनं एक हाती सत्ता आणली। पालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला म्हणावं तसं यश प्राप्त झालेलं नसल्यानं सोलापूरमधनं आता काँग्रेस हद्दपार होण्याच्या मार्गावर आल्याचं बोललं जात आहे। या निकालानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का लागल्याचं बोललं जात आहे। सोलापूरनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नेतृत्व स्वीकारलं। सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता। काँग्रेसचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला जोरदार धक्का। सोलापूर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवत भाजपचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवलेला होता। त्यांनी 38 जागांवर विजय मिळवत झेडपीवर एकहाती सत्ता आणली आहे। ह्या विजयाचं खरे श्रेय माननीय देवेंद्रजी असतील, ज्यांनी 38 सभा या जिल्ह्यामध्ये घेतले, ते आदरणीय आमचे पालकमंत्री साहेब असतील आणि अहोरात्र परिश्रम केलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, या तिघांच्यामुळं हा यश आम्ही संपादित करता आला। आणि महापालिका नगरपालिकेच्या नंतर सुद्धा या जिल्ह्यातील जनता माननीय देवेंद्रजी, माननीय जयाभाऊ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे, अशा निकालातून या जिल्ह्यातील जनतेने स्पष्ट केले। महापालिकेला त्यांनी घेतलेले सगळे एफर्ट्स असतील, जिल्हा परिषदला अनेक सभा ग्रामीण भागात स्वतः पालकमंत्री गोरे भाऊंनी घेतल्यामुळेच हे यश आहे। पक्षाचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता जिंकण्यासाठी एक नेतृत्व म्हणून जी काही मदत करावीशी लागते, ती सगळी मदत त्यांनी त्या ठिकाणी स्वतः केल्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालीच हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश प्राप्त करता आलं नाही। त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। काँग्रेसला महानगरपालिकेत 2 जागांवरती समाधान मानावं लागलं, तर जिल्हा परिषदेच्या 18 जागांवर लढलेल्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा मिळाला। काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनमध्ये शंका असल्याचं कारण आता पुढे करण्यात आलंय। आमचे अनेक लोक निवडून आलेत साहेब, अनेक लोक न पडण्यासारखे आमच्याकडे पॅनल आहेत, ते लोक पडल्यामुळे आम्हाला देखील ह्या मशीनमध्ये शंका आहे। प्रत्येक मशीनमध्ये 3-3 मतं फिट आहेत, त्यामुळे आमचे एवढे उमेदवार ह्या ठिकाणी पडलेले आहेत। जोपर्यंत मशीन जात नाही तोपर्यंत लोकशाही हे खऱ्या अर्थानं जिवंत लोकशाहीचा हत्याच चालू आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झेडपीत विराजमान होणार आहे। नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदेतही भाजपच्या ताब्यात आलेल्या आहे। 11 पैकी तब्बल 8 पंचायत समित्या देखील भाजपच्या ताब्यात आहे। त्यामुळे या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप वगळता काँग्रेससह अन्य पक्षांचा पत्ता गुल झाला। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।